नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल शिरसाट आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे तो म्हणजे भ्रष्टाचार आणि शासकीय अधिकारी. तर हा विषय आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी प्रचलित आणि नेहमी चर्चेला जाणारा विषय आहे. तो आपल्यासाठी काही नवीन नाही, परंतु या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे 2 दिवसापासून मागच्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन घटना त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या घडलेल्या आहेत किंवा लाचखोरीच्या घडलेल्या आहेत. ती एक म्हणजे भारतातली जर म्हणाल तर सृष्टी देशमुख यांचे जे हजबंड आहेत नागार्जुन गौडा, जे मध्य प्रदेशमध्ये IAS म्हणून कार्यरत आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी 10 कोटी रुपयाची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आणि एक दुसरी जी घटना आहे ती म्हणजे जालन्यातली, मी स्वतः जालना जिल्ह्यातला आहे. महाराष्ट्रातली जालना जिल्हा, त्या ठिकाणी जालना जिल्ह्याचे जे काही मनपा आयुक्त आहे, म्हणजे पहिलेच आयुक्त आणि पहिलीच लाचखोरी, ह्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी जालना जिल्हा चर्चेत आलेला आहे. तर ही दुसरी घटना आहे. तर आपण पहिल्या घटनेविषयी त्या ठिकाणी एक पहिले बोलूया. तर हे जे काही महाशय आहेत हे सृष्टी देशमुख यांचे हजबंड आहेत आणि ते स्वतः IAS आहेत. ते मूळचे कर्नाटकाचे आहे, पण सध्या त्यांची जी काही पोस्टिंग आहे ती मध्य प्रदेशामध्ये आहे. आणि हे जे काही IAS अधिकारी आहेत नागार्जुन गौडा, तर यांनी 10 कोटी रुपयाची लाच घेतल्याचा आरोप त्या ठिकाणी आनंद जाट या RTI ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर लावलेला आहे. हा आरोप आहे. हा आरोप अजून सिद्ध झालेला नाहीये, परंतु याच्यामध्ये सर्वात एक हास्यास्पद बाब अशी आहे की हे जे काही सृष्टी देशमुख आणि जे काही त्यांचे हजबंड आहेत, तर हे यांचे जे काही हजबंड आहेत त्यांचं इथिक्स आणि इंटिग्रिटी म्हणून असा जो काही UPSC ला जो काही विषय आहे मेन्सला, त्या विषयाचं यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि इथिक्सचे धडे ते त्या ठिकाणी जे काही कशी तयारी करत असतात त्या विद्यार्थ्यांना ते त्या ठिकाणी देत असतात किंवा इथिक्स त्यांना शिकवण्याचं काम किंवा थोडक्यात पुस्तकाद्वारे सांगण्याचं काम ते करत असतात. म्हणजे एक गावाकडे म्हण आहे बघा, लोकांस सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. बस त्यातलाच हा एक प्रकार आहे की आपण दुसऱ्यांना इथिक्सचे धडे देतो, परंतु मात्र आपण सेवा करत असताना किंवा नोकरीत सेवेत असताना त्या इथिक्सचा आणि आपला मात्र आपण स्वतःशी काडी मात्र संबंध येऊ देत नाही. तर प्रकरण असं आहे की हे जे काही नागार्जुन गौडा आहेत यांनी पाक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ती या कंपनीला 51 कोटी रुपयाचा अवैध खनन केल्या कारणामुळे 51 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी फाईन भरण्यासाठी नोटीस पाठवली होती. तर ह्या महाशयांनी त्या ठिकाणी त्या 51 कोटीचे 4,000 रुपये करून त्या ठिकाणी 10 कोटी रुपये मागितल्याचा असा आरोप त्या ठिकाणी यांच्यावर आहे. आता विषय असा आहे की हा आरोप आहे, तर त्या आरोपाचं त्या ठिकाणी त्या गौडांनी त्या ठिकाणी खंडन केलेलं आहे किंवा त्यांनी नकार दिलेला आहे की असं मी काही केलेलं नाही. आणि हा आरोप झालेला असेल तर यांच्यावर कारवाई होईल. 1-2 वर्ष कोर्टात केस चालेल आणि आपल्या कायद्याचं ठरल्याप्रमाणे लूपहोल तर त्या ठिकाणी फायदा घेऊन त्या ठिकाणी 1-2 वर्षामध्ये परत त्यांच्या सेवेमध्ये परत रुजू होते. पण विषय असा आहे की भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एकदा त्या ठिकाणी कलंक लागल्यानंतरही ही जी काही अधिकारी वर्ग आहे हा जो काही ताठ मानेनं त्या ठिकाणी जो काही समाजात वावरत आहे, तर ही जी काही प्रवृत्ती जी समाजात वाढीस लागत आहे ही मात्र त्या ठिकाणी खूप खेदाची आणि त्या ठिकाणी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि दुसरं जी काही घटना आहे महाराष्ट्रातली ती आहे जालना जिल्ह्यातील. की जालना जिल्हा ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी मनपा म्हणून त्या ठिकाणी जाहीर झाली आहे आणि पहिलेच आयुक्त म्हणून त्या ठिकाणी जे काही आलेले आहेत त्यांची लाच त्यांनी 10 लाखाची त्या ठिकाणी लाच मागितली आणि SUVच्या जाळ्यात ती त्या ठिकाणी अडकलेला आहे. त्यांनी एका कॉन्ट्रॅक्टरला एक बिल पास करून देण्यासाठी त्यांनी 10 लाखाची त्या ठिकाणी मागणी केली होती आणि त्याच्यात ते हे महाशय त्या ठिकाणी पकडले गेलेले आहे. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये त्या भारतामध्ये हे 2च अधिकारी आहेत का ज्यांनी लाच घेतली आहे? तर याचं उत्तर आहे की नाही. असे सर्वच अधिकारी आहेत ज्यांचे हात
ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट असे सर्वच अधिकारी आहेत. 1% जर अधिकारी जर आपण सोडले तर 99% जे अधिकारी आहेत ते यांची सगळ्यांची हात त्या ठिकाणी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत आणि त्या ठिकाणी हे भ्रष्टाचार करत असतात. मुळात एमपीएससी आणि युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे काही प्रमाण वाढत आहे तर ते काही त्यांना त्या ठिकाणी समाजसेवा करायची किंवा त्या ठिकाणी त्यांना लोकांसाठी काम करायचंय असली काही त्यांच्यातली मूळ प्रेरणा ही काही तितकी नसते. तर त्या ठिकाणी रात्रीच श्रीमंत होण्याचा एक जसा राजकारण हा एक त्या ठिकाणी एक राजकारण हा एक मार्ग असतो, त्याच ठिकाणी दुसरा मार्ग हा त्या ठिकाणी अधिकारी होऊन पैसा कमवण्याचा हा दुसरा मार्ग त्या ठिकाणी बऱ्याच जणांना दिसत असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये बरीच कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि ऑलमोस्ट सगळेच अधिकारी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराने त्यांचे हात बरबटलेले आहेत. आता भ्रष्टाचार जे अधिकारी किंवा हे जे काही राजकारणी आहेत हे जे काही भ्रष्टाचार करून जे गडगंज पैसे कमवत आहेत तर याच्यात सगळ्यात दोषी तर ते आहेतच, ते स्वतः तर दोषी आहेतच, पण सगळ्यात मोठा दोष जर कोणाचा असेल तर तो तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्तींचा आहे. कारण भ्रष्टाचाराने अनैतिक मार्गाने पैसा कमवून त्या ठिकाणी आपण त्यांना समाजात जो मान सन्मान देतो तो त्या ठिकाणी ही चूक आपली आहे की त्यांच्या भ्रष्टाचार करण्याला आपण त्यांना मान सन्मान देऊन त्यांच्या भ्रष्टाचार करण्याला आपण अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी त्यांना चालना देत असतो. 30-40 वर्षापूर्वी जर हा सिनेरिओ बघितला तर ही परिस्थिती काहीतरी वेगळी होती. 30-40 वर्षापूर्वी जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी भ्रष्टाचार करून पैसे कमवायचा तर त्या ठिकाणी समाजामध्ये त्याला त्या प्रमाणात किंवा त्याला मान सन्मान मिळत नव्हता. पण त्याच अपोजिट त्याच्या विरुद्ध जो व्यक्ती नैतिकतेने चांगल्या मार्गाने भलेही त्याच्यापेक्षा कमी जर त्याच्याकडे पैसा असला तर त्या ठिकाणी समाजात त्या व्यक्तीला मान सन्मान मिळत होता. परंतु आताच्या परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. आता सर्वांच्या दृष्टीनं पैसा हा मुख्य केंद्रबिंदू बनलेला आहे. श्रीमंत होणं हे एकमेव त्या ठिकाणी समाजात प्रतिष्ठा मिळवण्याचं त्या ठिकाणी एक साधन बनलेलं आहे. मग तुम्ही श्रीमंत कोणत्या मार्गाने बनता? तुम्ही चोऱ्या करता, लबाड्या करता, डाके टाकता किंवा भ्रष्टाचार करता किंवा त्या ठिकाणी तुम्ही अनैतिक मार्गाचा वापर करता, हे त्या ठिकाणी महत्वाचं हे जे काही हे त्या ठिकाणी महत्वाचं राहिलेलं नाही. पैसा कमवा बस एवढंच त्या ठिकाणी महत्वाचं राहिलेलं आहे. अहो ज्या जालन्याला महानगरपालिका होऊन 1.5 वर्ष कंप्लीट झाले नाही तर त्या ठिकाणी त्या जालन्याचा विकास करण्याचं ध्येय ठेवून एखादा आयुक्त त्या ठिकाणी येणं गरजेचा होता की ही जी काही स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र किंवा सीड सिटी ऑफ महाराष्ट्र म्हणजे हे स्टील उत्पादनाचं एक मुख्य केंद्र म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे आणि सीड उत्पादनाचं जे संकरित बियाण्याचे उत्पादनाचं मुख्य केंद्र म्हणून त्या ठिकाणी जालना जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. तर याचा कुठेतरी विकासाचं ध्येय घेऊन त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं कार्य करणं गरजेचं होतं. तर त्या ठिकाणी अशी चर्चा आहे जालन्यामध्ये की कमीत कमी 16% त्या ठिकाणी कमिशन घेतल्याशिवाय त्या ठिकाणी ती व्यक्ती त्या ठिकाणी बिल पास करत नव्हती. मग असे जर अधिकारी त्या ठिकाणी जर लाभले तर मला मग सांगा की ज्या जालना जिल्ह्याचा मुळात पहिल्यापासूनच विकास झाला नाही तर त्या जालना जिल्ह्याचा तो जालना जिल्हा विकसित कसा होईल? त्या जालना जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण कसे वाढेल? त्या जालना जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती कशी होईल? तर हे सगळे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत हे त्या ठिकाणी दुर्लक्षित जाणार आणि त्या ठिकाणी त्याची जी काही वाढ व्हायची त्या ठिकाणी तो विकास व्हायचा त्या ठिकाणी तो होणार नाही. तर असो परत हे जे काही दोन जे काही प्रकरण त्या ठिकाणी चर्चेत आले होते त्यावर आपण या ठिकाणी बोललेलो आहे. असंच एका नवीन विषयावर आपण परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ बनायला पाहिजे कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.